नमस्कार. सकाळी तयार झालो ना, आज होता कॉलेजमध्ये ब्लॅक अँड व्हाईट डे. तर मी व्हाईट कलरचा ड्रेस घातलेला ना, निघालेलो कॉलेजला जायला. तर जरा फिट चेक करत होतो, बघा कशी दिसते मी ना. मग कॉलेज संपला ना, आम्ही आलो गार्डनमध्ये फोटो काढायला. तर बघा कशी सगळी एकदम तयार होऊन फोटो काढतायत. आणि बघा आमचं काय चाललं आहे. बघा आमचा म्हणजे टाईमपास चाललेला जरासा. तर फोटो काढायला घेतला आम्ही. आता फोटो काढून निघलो आणि यांना बाय केला. जरा यांना बाय वगैरे करून ते बोलत होते फोटो सेंड करतात. ते फोटो सेंड करू आपण घरी गेल्यावर. त्यानंतर घेतले. मम्मी घरात नव्हती तर मी घेतलेली बनवायला भाजी. तर कांद्याने माझा पुरा घाम काढलेला, जाम जमत होता. तर कढई म्हणजे टोपशीत तेल टाकलं तर तो उडायलाच लागला. तर मी त्याच्यावर झाकण ठेवला आणि मग त्याला जरा तापून दिला. मग टेन्शन नाही, तो जरा जास्तच उडत होता. आणि मग त्यानंतर मी कांदा टाकला आणि त्याला घेतला शिजवायला. तर त्याला शिजवायच्या नंतर मसाला घेतला टाकायला. तर मसाल्यामध्ये आपलं घरचंच मसाला असतात जे आपण रोजच्या जेवणात वापरतो. तर थोडासा मसाला माझ्याकडे शिना जास्त पडलेला, तर तुम्ही कमी टाका. आणि मी घेतलेली वाटाण्याची भाजी बनवायला. तर बघा मी किती मसाला टाकला, 5 चमचे मसाला टाकला. म्हणजे छोटा होता जो चम्मच, पण तुम्ही 2-3च चम्मच टाका बाबा. नंतर टाकली भाजी. तर भाजी वगैरे टाकली आणि पाणी टाकून ठेवली झाकून. त्याच्यानंतर संध्याकाळी मी घेतलेला ज्यूस बनवायला, कारण की दुपारी जेवलो नव्हतो. तर संध्याकाळी डायरेक्ट ज्यूस प्यायला घेतलेला. तर ॲपलचा ज्यूस बनवत होते. पहिले साला वगैरे काढून घेतला ॲपलचा आणि ॲपलला छोटा कापून मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतला आणि थोडीशी साखर टाकली. हे बघा शुगर, तर ती टाकून घेतली. आणि इथं हसते का माझं मलाच माहिती नाही. तर ती टाकली साखर आणि मग दूध टाकायचं होतं गाईस. तर तुम्हाला दाखवायच्या आधीच मी टाकून घेतला. मग आता तुम्हाला दाखवासाठी परत टाकते. तर थोडासा तापून घेतला, म्हणजे कोमट करून घेतलेला. आता आपण त्याला ज्यूसला ग्राइंड करून घेऊयात. तर ग्राइंड वगैरे करून घेतला आणि जाम भारी झालं. एक्सप्रेशन बघू शकतात. तर आजचा मिनी व्लॉग इथे सेंड करते. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.